भांडणाची सुरुवात नेमकी कोण करतं या जुन्या वादावर शास्त्रज्ञांनी आता स्पष्ट उत्तर दिलंय। संशोधनानुसार ही लढाई पुरुष विरुद्ध महिला अशी नसून ती संवाद विरुद्ध शांतता अशी आहे। शास्त्रज्ञ असं म्हणतात की स्त्रिया नात्यामध्ये लहान मोठ्या समस्या वेळीच सोडवण्यासाठी चर्चेला सुरुवात करतात, पण पुरुषांना ती चर्चा म्हणजे कटकट किंवा भांडण वाटतं। दुसरीकडे पुरुष वादापासून वाचण्यासाठी गप्प बसतात आणि हीच शांतता स्त्रियांना जास्त चिडवते, ज्यामुळे वादाचा मोठा स्फोट होतो। मानसशास्त्रामध्ये याला डिमांड विड्रॉल पॅटर्न असं म्हणतात। म्हणजे एक बाजू हक्काने काहीतरी मागतीये आणि दुसरी बाजू त्यापासून पळ काढतीये। विज्ञानाने हे सिद्ध सुद्धा केलंय की स्त्रियांना नात्यामध्ये सुरक्षितता आणि संवाद हवा असतो, तर पुरुषांना सन्मान आणि स्वातंत्र्य हवं असतं। जेव्हा यापैकी एकालाही धक्का लागतो तेव्हा भांडणाची ठिणगी पडते। थोडक्यात काय तर भांडण कोण सुरू करतं यापेक्षा ते कसं हाताळलं जातं यावर तुमच्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं। आणि त्यामुळे पुढच्या वेळी वाद झाला तर सुरुवात कुणी केली यावर न भांडता विषय कसा संपवायचा यावर आपण लक्ष देऊ शकतो। हा व्हिडिओ तुमच्या जोडीदाराला नक्की टॅग करा आणि त्यांना हे सिक्रेट सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअरही करा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।